सो हॅलो आणि नमस्कार. लवगेम लोचोच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज अर्थात एक नवीन जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. या जोडीबद्दल सांगू इच्छिते. ह्यातला जो गायक आहे त्याला मी लहानपणी बघायला अशी खूप धावत 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 गेलेली, कारण की तो पहिल्यांदा इंडियन आयडल जिंकला होता. त्याचा किस्सा मी पुढे सांगेन. सो स्वागत आहे अभिजित सावंत आणि शिल्पा सावंत यांचं. तर मी तुम्हाला अभिजित सावंत तुम्हाला एक सांगू इच्छिते की जेव्हा मी लहान होते तेव्हा पहिल्यांदा तुम्ही इंडियन आयडल जिंकला होता. तुम्ही आमच्या इकडे मलबारीला कमिशनर सरांचा बंगला, तर तुम्ही तिकडे आला होतात आणि मी तिकडे खाली बीएमसी कॉलनी तिकडे मी राहायची, म्हणजे राहते अजूनही. सो तिकडे तुम्ही आलेला. सो आमच्या इकडचे सगळे लहान मुलं मोठी सगळे भेटायला तुम्हाला आलेले की चला अभिजित सावंत आला, अभिजित सावंत आला. अरे हो, मला आठवतं कारण मी पहिल्यांदाच तिकडे आलो होतो आणि तो वेगळंच म्हणजे वातावरण वेगळं, सगळं थोडं प्रोटोकॉल असतं ना त्यांचं सगळं. तर थोडस मला आठवतं त्यावेळेला, पण खूपच लहान मुलं होती. तू त्यामध्ये होतीस? मी त्यामध्ये होती. त्या लहान मुलांमध्ये मी होती एक. सो कसे आहात दोघंही? मी पहिल्यांदाच भेटते तुम्हाला. कसे आहात? हे जे ट्विनिंग थोडंफार करून आलं ते असं नेहमीच असं कोण ठरवतं? कोणाचं प्लॅनिंग असतं नेहमी? असं काही प्लॅनिंग नसतं, पण हा वी ट्राय की आम्ही मॅच करू. नेहमी असं होतं? हा, म्हणजे ट्राय करतो नेहमी, पण असं प्लॅन्ड गोष्टीला तुझ्याकडे हे वाईट आहे तर मी आज हे घालतो. आमचं ऍक्च्युली आहे असं ट्युनिंग. म्हणजे आम्ही इव्हन हॉलिडेजला पण जातो ना, तर एखादं टी शर्ट असं सगळे घालणार, चौघीला पण सेम. वाव वाव, किती मस्त. असं एक टी शर्ट असतं जे आम्ही मुंबईमधून घेऊन जातो आणि मग त्याचे फोटोज वगैरे, फोटोज काढले नाही काढले तरी पण ते घेऊन जातात एकत्र. किती छान आहे. सो आपण आज तुमची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत ऑफकोर्स. सो पहिल्यांदा कधी भेटला होता आठवतंय का? ती भेट पहिली जेव्हा एकमेकांना बघितलं असेल किंवा फ्रेंडशिप झाली असेल? पहिली भेट माझ्याकडून तर मला म्हणजे जेवढं आठवतं, कारण आम्ही एकाच सोसायटीमध्ये एकाच कॉलनीमध्ये राहायचो, त्यामुळे असं काही स्पेशल भेट नव्हती असं वेगळ्या पद्धतीने, पण येणं जाणं असायचं. जशी तू म्हणाली ना लहान होतो तसं आम्ही पण लहान होतो. त्यावेळेला तुम्ही किती वर्षांचे होतात मग? मी पण शाळेमध्ये होतो. मी 8वी मध्ये असताना 6वी-7वी मी आलेलो कॉलनीत राहायला. त्याच्यानंतर आणि हे लोक माझ्या आधी आलेले राहिले. ओके. आणि ह्यांचं असं त्यावेळेला रस्त्यावरती आट्यापाट्या खेळायचे. ह्यांचा खूप ग्रुप होता, मोठा एकदम डॉमिनंट ग्रुप असतो ना एकदम. आधीचे सिनियर आम्ही पूर्ण नवीन मुलांना घ्यायचं नाही, नवीन मुलांना घ्यायचं नाही. आणि हे सगळे कोण आहेत? ठीक आहे, तुम्ही तुम्ही असे वळून जावा, आम्ही त्या रस्त्यावर आमचा गेम आम्ही सोडणार. तर तेव्हापासून म्हणजे, पण ह्यांची आई जी आहे ती खूप प्रेमळ आहे. ओके. तर ते म्हणजे हे आहे ठीकठाक. आई जास्त प्रेमळ आहे, कारण सासूला मस्का पालिश इकडे असं खाली पाणी वाणी देणं. आम्ही क्रिकेट खेळायचं होतं तर सगळ्या मुलांना पाणी, म्हणजे ती 4ला उठून जो 10-12 बाटल्या भरून ठेवायची की सगळे कॉलनी मधले जी मुलं, कारण आमच्या समोरचा ग्राउंड होता, जे कोण क्रिकेट खेळायचं पाणी मागायला सगळ्यांना पाणी द्यायचं. ते आमचं काम असं की कोणी काकी पाणी किंवा आम्ही बॉटल, आम्ही रागवायचं मी आणि माझी बहीण की काय पाणी. मम्मी म्हणजे सगळ्यात मोठं पुण्य असतं कोणाला पाणी. मग पहिल्यांदा कधी बोलणं झालं होतं आठवतंय? कशा निमित्ताने? खेळाच्या निमित्ताने झालं होतं की अभ्यासाच्या निमित्ताने झालं होतं? मला जितकं आठवतंय, मी असंच पाणी मागायलाच आलेलो आणि त्यावेळेला ऍक्च्युअल मध्ये असं प्रॉपर म्हणजे काय म्हणतो एन्काउंटर झालेलं, एकमेकांशी बोलणं झालेलं. कारण आय थिंक मम्मी नव्हती त्यावेळेला, आणि मग ते पाणी पिताना असं हाय हॅलो तू नवीन आलाय मग तुझं नाव नाही असं काही नव्हतं, कारण कॉलनीमध्ये एकमेकांना बघितलं होतं, पण असं काही वेगळं नाही. हा पाणी मारलं, पाणी प्यालो, हा ठीक आहे, हे घ्या, थँक्यू काकी, घ्या थँक्यू असं बोललो आपलं. तिथून मग ओळख झाली. मग काही मित्र होते जे मग असं त्यांचा कॉमन ग्रुप होता, मग तिथून मग ओळख पाळत अशी सुरू झाली आमची. पण मग तुम्ही पहिल्यांदा यांना भेटलात किंवा बोलणं झालं तर तुम्हाला काय वाटलं होतं किंवा हा मुलगा आहे, हा लहान म्हणजे हा नवीनच आलाय तर आपण ह्याला कशाला भाव द्या वगैरे, मला नाही बोलायचंय, असं काय होतं का? नाही, असं काही नव्हतं. मी एकदम हाय हॅलो केलेलं. हो, त्यावेळेला ऍक्च्युली असं म्हणजे की कोणाला असं बघणं, आपलं कॉलेजमध्ये जास्त असतं ना की अरे हा नवीन मुलगा, हा जुना,
हा इथला ह्याला ग्रुप मध्ये घ्यायचं की नाही हा प्रश्न की म्हणजे असं की काय चांगलं आहे का हा त्याला घेऊया का ग्रुप मध्ये असं. मग फ्रेंडशिप कशी झाली? मग तेच कारण 4-5 जे होते आमच्या मुलगे पण आणि हिचे फ्रेंड्स. ऍक्च्युली माझा मामे भाऊ होता जो वरती राहायचा तो आणि हा खूप चांगले मित्र. मग जास्त फ्रेंडशिप वाढली असं. मग आम्ही तिथे येऊन बोलणं चालू आणि तिथून मग आमची फ्रेंडशिप म्हणजे बोलणं चालू झालं. इट वॉज नेव्हर बीन असं काहीतरी की काहीतरी अट्रॅक्शन आहे एकमेकांबद्दल. इट वॉज जस्ट नॉर्मल हाय हॅलो फ्रेंड. हाय हॅलो कॉर्डियल. मग आता बरेच वर्ष तुम्ही तेव्हा काय प्रेम काय असतं हे तुम्हाला माहिती असेल ऑब्व्हियसली. मग ते एक प्रेम कसं जुळून आलं, कसे भेटलं, कसं कळलं की आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत? कारण की फ्रेंड्स तर तुम्ही असेच बनला असाल, तुम्ही जसं म्हणाला की नॉर्मल असे फ्रेंड्स, पण प्रेमात असणं ही एक वेगळी फिलिंग आहे. सो ते कसं प्रेमात पडलात आणि ते एकमेकांना कधी सांगितलं? 10वी नंतर ऍक्च्युली हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या थोड्याशा आहे ना. म्हणजे माझी एक प्रिव्हियस असं फ्रेंडशिप होती एका मुली बरोबर आणि मग ते नंतर कळलं सगळ्यांनाच कॉलनीमध्ये की असं आहे. मग ते लोक थोडस ह्यांच्या ग्रुप मधले बोलणं आणि चिडवणं असं थोडस होतं किंवा तो ग्रुपिझम थोडासा होता की ती दुसऱ्या साईडला राहायची असं. आणि माझ्यासाठी पण एकदम ते म्हणजे इट वॉज नेव्हर बीन लाईक अ रिअल रिलेशनशिप होतं तिकडे. इट वॉज फर्स्ट रिलेशनशिप ऍक्च्युली आमचंच होतं. पण मी एक ग्रुप मध्ये असं म्हणजे पॉप्युलर झालो की ह्याचं अफेअर आहे, म्हणजे हा पहिल्या मुलाचा अफेअर आहे गर्लफ्रेंड आणि आम्ही बुली करायचो त्याला म्हणजे असं ते पण. आणि एकदम इंटरकास्ट होतं त्यामुळे जास्त ते जास्त असं की अरे अच्छा तू आहे असं तसं. तर त्या गोष्टी इथून सुरू झाल्या. बट इट वॉज नेव्हर बीन व्हेरी सिरियस आणि नव्हतंच ऍक्च्युली. असं खूप फ्रेंडशिप सारखंच होतं, थोडक्यात होतं. म्हणजे वेगळंच आहे त्याला आता आपण कसं एक्सप्लेन करू. एक्सप्लेन करणं कठीण आहे थोडंसं. सो ते झालं, चिडवा चिडवी वगैरे झालं. मग तुमचं रिलेशन हे आहे 10वी नंतर कळलं. मग ते तेव्हा तुमच्या ग्रुप मधल्या मुलांना 10वी नंतर नाही होतं रिलेशन. सो मी सांगते, त्याला आठवत नाहीये ही गोष्ट. सो काही झालं, 10वी झाली तरी पण आम्ही फ्रेंड्स होतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी इनफॅक्ट असं विचारलं मला, तर मला वाटलं तो मस्करी करतो की प्रपोज. तर मी म्हटलं चल तू माझी टेर खेचतोय असं. तर म्हणलं नाही खरं. मी म्हटलं नाही तू मस्करी करतोय असं. आणि आय जस्ट आमचं ते हे झालं. मग त्याच्यानंतर तो काकांकडे गेला पुढचं शिक्षण करायला. कुठे? कांदिवलीला. हो. त्याच्यानंतर आमचा संपर्कच नव्हता एकमेकांची, काहीच नाही. मी माझ्या अभ्यासात, तो त्याच्या अभ्यासात होता. मग काही वर्षांनी तो परत एकदा म्हणजे माहीमला आला आणि आम्ही कन्फरंट झालो सडनली की थोडं हा एक अशी येते. मग मोबाईल अरे नंबर शेअर कर. मग आम्ही नंबर शेअर केला. मग आम्ही मेसेजेस करायला फॉरवर्डेड, कारण तेव्हा तो नोकियाचा 1110 करेक्ट तो फोन होता. सो वी जस्ट स्टार्टेड सेंडिंग मेसेजेस एकमेकांना, जस्ट फॉरवर्डेड. आणि तिथून ऍक्च्युली आम्ही खरं एकमेकांना ओळखायला लागलो व्यवस्थित. आणि मग नंतर मग आम्हाला असं रिअलाइज झालं. मग त्याच्यानंतर प्रपोज असा प्रश्नच नाही आला. मलाही तो आवडायला लागला, त्यालाही मी आवडायला लागली असं झालं. ओके. पण अभिजित सर, तुम्ही त्यांना विचारलं ते कसं काय विचारलं? त्या तुम्हाला कशा काय आवडायला लागल्या? कारण की तुम्ही म्हणालात की ह्यांनी काय फार जास्त सिरियसली घेतलं नाही, पण त्यांनी न सिरियसली घेणं मग तुम्हाला काय फरक पडला का? नाही, कारण त्यावेळेला ज्यावेळेला फर्स्ट टाइम शी सेड की नाही नाही नाही, ऑफकोर्स आता ती म्हणते की मस्करीमध्ये म्हणाली आणि मला सिरियस आपण आय वॉज लाईक की अरे यार मला एका मुलीने रिजेक्ट केलं. तर मग तो थोडासा असा आपला हे असतो ना, इगो असतो, मेल इगो. मग 1 वर्ष आम्ही तसं पण बोलत नव्हतो कारण मी तिकडे होतो. आणि मग नंतर आल्यानंतर कुठेतरी एक थोडस शांत झालेलं वातावरण. मग तेव्हा आम्ही बोलायला चालू केलं. मे बी तिने पण म्हटलं असेल की चल ओळखूया तरी हा मुलगा आहे कसा बोलायला. आणि तिथून मग आम्ही बोलणं चालू झालं आणि इट वॉज सो नॅचरल की मग चल आज भेटूया का इथं. कारण आम्ही दोघं शाळेत पण एकत्र होतो, त्यानंतर कॉलेजमध्ये ती वेगळी होती, पण ग्रुपमध्ये सगळे जायचेच जेवायला कधी गेलं कुणा कुठे. तिथून मग आज चला आता आपण जाऊया का दोघं. चल ठीक आहे, एकदा प्रयत्न केला. परत तुम्ही प्रयत्न केला म्हणजे आता मेसेजेस नंबर एक्सचेंज झाला तर परत तुम्ही प्रयत्न केला? हो ऑफकोर्स. त्याच्यानंतर नको असं विचार झाला की नको आता नको आता, कारण फ्रेंड म्हणून तो खूपच, तो माणूस म्हणून तर खरंच खूप चांगला आहे. तर मग ते इट जस्ट वेंट विथ द फ्लो. तो एवढा छान बोलायचा. मग हा चल भेटू. आणि आम्ही ऍक्च्युली पहिले भेटलो असं फ्रेंड्स म्हणून. आणि मग नंतर मग
वाढत गेलं फ्रेंडशिप. आम्ही ऍक्च्युअली मग भेटायला जास्त लागलो. हा करेक्ट. डेट्स म्हणजे काय, आम्ही वर्ली सीफेसला भेटायचो, एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचं, मग सद्गुरूला जायचो, इडली डोसा खायचं, तो तोच्या मार्गी मी माझ्या, असं होते आमचे डेट्स. पण तुम्ही आता म्हणाला की तुम्ही शाळेत एकत्र होतात, मग अभ्यासात कसे होता अभिजित सर? अभ्यासात मी तर खूप वाईट होतो. मी इव्हन कॉलेजमध्ये पण ज्यावेळेला फर्स्ट इयर मध्ये हिनीच अभ्यास घेतला माझा. हा, तर कॉलेजच्या टाइमला मला म्हणजे एकदा अभ्यास त्यांचं सगळं आपलं पर्टिक्युलर व्यवस्थित करणं. मग मी येऊन बसायचो की म्हटलं अरे नाही मला नाही जमत. मग ती बोलायची चल चल बस तू माझ्या बरोबर, आणि मग ती शिकवणं आणि ते क्लासेस घेणं एक प्रकारचं. मला पण रिव्हिजन करायची. पण तिथून मग एक रिलेशन पण चांगलं बिल्डअप बॉन्डिंग असं नव्हतं की रिलेशन करण्यासाठी आम्ही रिलेशन मध्ये पडलो एकमेकांच्या. पण तेव्हा रिलेशनशिप ही पण खूप मोठी गोष्ट होती की बाबा रिलेशनशिप असणं. मग तेव्हा तुम्ही मॅनेज कसं केलं ग्रुपमध्ये सांगितलं की आम्ही आता डेट करतो, किंवा ऑब्व्हियसली सांगितलं तर असेलच की आम्ही आता एकमेकांना आय लव्ह यू म्हणालोय बाबा, तेव्हा तो शब्द किती मोठा होता की आम्ही आय लव्ह यू म्हणालो. ते कसं फ्रेंड्सला सांगितलं, त्यांचे रिॲक्शन्स काय होते की तुम्ही आता रे आधी तुम्ही नाही म्हणाला आणि आता तुम्ही एकत्रच फिरताय बाबा, मग ते कसं होतं? हो, ते सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. कारण आमच्या ग्रुपमध्ये असं होतं की अभिजित म्हणजे ठीक आहे, काहीतरी शाळेत कॉलेज काय माहिती काय करेल आयुष्यात. हा, आणि शिल्पा म्हणजे बापरे ब्रिलियंट मुलगी, आणि ती तर आता आभाळ पाडणार सगळं, असं काहीतरी ग्रेटच होणार तिच्या आयुष्यात असं. आणि तिथून मग सगळ्यांना ज्या वेळेला कळलं की तू ह्याला डेट करते आजकाल असं, तर इट वॉज लाईक दॅट की अरे तुम्ही काय उत्तर दिलं? तू ह्याला नाही, असं काही नाही. त्याचे फ्रेंड्स नाही बोलले, पण त्याचे जे फ्रेंड्स होते ते म्हणजे माझा मानलेला भाऊ आणि होते. तर लाईक अ फादर फिगर त्यांना खूप काळजी होती, कारण तेव्हा आम्ही कसे लहान होतो, करिअरचा काय अजून वाटचाल नव्हती. मग त्याला असं वाटलं की काय अभ्यास नाही काय नाही तू काय म्हणून, मी काय नाही, मी थोड्या वेळेला अरे असं काही नाही असं. पण तुम्ही कसं म्हणालात ते फादर फिगर होते, पण असं किती जणांनी तुम्हाला सल्ले दिले की बाई आता डेट नका करू, आता अभ्यासाकडे लक्ष द्या किंवा करिअरकडे लक्ष द्या? पण आम्ही असं कोणाला डायरेक्ट सांगितलं नाही की आम्ही डेट करू. पण तुम्हाला मग आता तुम्ही सीफेस जवळच राहता, सीफेस फिरताना बरेच जणांनी बघितलं होतं का? कोणी नाही बघितलं? माहीमला आम्ही राहायचो, माहीम वरून मग आम्ही बस किंवा ट्रेन, बस किंवा मोस्टली नाही, तू बाईकवर यायचा, मी टॅक्सीने जाऊन आम्ही एकदम लपून छपून. त्यामुळे ते ऑलमोस्ट किती दूर आहे माहीम स्टेशन पासून, खूप लांब आहे ना माहीम. वर्ली सीफेस ऑलमोस्ट लाईक हाफ एन आवर, त्यावेळेला हाफ एन आवर 40 मिनिट्स लागायचे. त्यावेळेला खूप मोठा टाइम होता तो प्रवासाचा. दिस वी आर टॉकिंग अबाउट 98, 99 नाही 2001 करेक्ट. पण मग आता अभिजित सरांना विचारेल की तुम्हाला आता गर्लफ्रेंड म्हणून पण काही गुण आवडले असते ना शिल्पा मॅमचे, ते काय होते? किंवा शिल्पा अशी आहे, शिल्पा तशी आहे, काय गुण आवडलेले? ऍक्च्युली असं कधी विचार केलाच नाही. आम्ही कम्पॅटेबिलिटी मध्येच एकत्र जोडले गेलो. आम्ही असं कधी म्हटलं नाही की अरे ही खूप सुंदर आहे, हे चांगले गुण आहेत त्याचे, अरे ही खूप इम्प्रेसिव्ह अभ्यास करते, खूप असं काय नव्हतंच. आम्ही एकमेकांबरोबर फ्रेंडशिप झाली, ती फ्रेंडशिप एवढी लांब चालली, नंतर मग शी ओनली सेड की हा चला आता वी आर ऑलरेडी मीटिंग इच अदर, आणि एवढा आपण जर विचार करतो दॅट मीन्स वी हॅव समथिंग फॉर इच अदर. आणि मग तिथून मग इट वॉज सो स्मूथली असं कन्वर्ट झालं इन टू रिलेशनशिप की आम्ही असं कोणत्याही गोष्टी फोर्स नाही केल्या. पण कधी इम्प्रेस करण्यासाठी काही केलं गेलं का? गुलाबाचं फुलच आण किंवा टेडीज घेऊन ये, चॉकलेट घेऊन ये, असं काही इम्प्रेस करण्यासाठी केलं का? नाही, असं सगळ्या गोष्टींची गरजच लागली. पण असं असतं ना मुलींना लागतं ते की बाबा हा यार कधीतरी घेऊन यावं माझ्यासाठी. हे माहिती होतं की हा गरीब आहे, काही बोलू नको असं काही नाही. पण असं काही नाही, पण तो इम्प्रेस कसा करायचा की तो मला, मी फोनवर जेव्हा बोलायचो तेव्हा तो गाणं ऐकवायचा आणि माझा पूर्ण दिवस त्यांनीच खूप छान. तर हे टेडी बेअर आणि हे रोज बीज काहीच नाही. पण कधी कंप्लेंट नाही केलं मग तुम्ही की मध्ये अरे यार गाणं बस नाही होत यार, मला अजून काहीतरी पाहिजे? आम्ही तिला गिफ्ट, पहिलं गिफ्ट काय दिलंय, गणपतीचं मूर्ती द्यायची छोटी, ती मी पहिलं गिफ्ट दिलेलं. त्याच्यानंतर मला आठवतं, जेवढं मला आठवतं मी त्याला कॅसेट दिलेली, कॅसेट तिने मला दिलेली, जी ज्याच्यामध्ये सगळी रोमॅन्टिक गाणी, त्यावेळेला खूप ते रिमेकचं कल्चर होतं, तर ती एक कॅसेट दिली. तर असे गिफ्ट होते आमचे. वी आर व्हेरी थॉटफुल, असं मटेरियलिस्टिक गोष्टींवरती कधी जास्त हे नव्हतंच, फोकसच नव्हता
आम्ही बाहेर भेटायचो तरी अर्धा खर्च तो अर्धा देणार नाही. आणि त्याच्याकडे जेव्हा नसायचे पैसे तो अवॉइड करायचा भेटायला की नाही मी आज बिझी आहे, मी आज हे आहे. म्हटलं अरे असं काय. मग मला कळलं की अच्छा याच्याकडे आज नाहीये म्हणून. व्हेरी समजूतदार. पण अभिजित सरांनी खूप फ्लर्टिंग केलं तुमच्या बरोबर सुरुवातीला? नाही, तो खूप शांत आणि एकदम नाही असं फ्लर्टिंग बिल्टिंग नाही, पण ऑब्व्हियसली इम्प्रेस तर मग त्याशिवाय फ्लर्टिंग नाही केलं तर मग कसं? मग ते थोडंफार केलं. फ्लर्टिंग चालवलं सगळं लग्नानंतर. हा म्हणजे एवढं असं. कारण काय झालं, रिलेशनशिप मध्ये आम्ही सिरियस झालो, चालू झालं रिलेशनशिप ऑलमोस्ट 2-3 वर्षानंतर, 3 वर्ष की 4 वर्षांनीच मला वाटतं आयडल झालं. 2 वर्षांनी रिलेशनशिपच्या नंतर 2 वर्षांनी. त्यामुळे सगळंच एवढं असं नवीन होतं आणि तो काळच असा होता ना की करिअर करणं इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तुमचं ठरलं होतं की तुम्हाला गायका सिंगिंग मध्येच करिअर करायचं असं ठरलं होतं. पण जेव्हा तुम्ही इंडियन आयडल मध्ये आलात, भाग घेतला, तेव्हा ती प्रोसेस काय होती आणि मग शिल्पाची मदत कशी झाली? की त्यावेळेला ऍक्च्युली खूपशा कॉम्पिटिशन्स मध्ये ऑडिशन्स द्यायचो. तर कोणती कॉम्पिटिशन असेल, छोट्या छोट्या स्पर्धा जरी असल्या ना तरी ते जाऊन ऍडमिशन घ्यायचो आणि टू अंडरस्टँड की कुठे काय म्युझिकली काय करतोय, कसं आहे, इतकं चांगलं आहे. तर खूपसं जे टेलिवाइज्ड शो त्यावेळेला खूप चालू झाले. ओनली सारेगामा नव्हतं तर भरपूर असे वेगळे वेगळे शोज होते. त्याच्यामध्ये एवढं काय रिजेक्शनच होत होतं. म्हणजे खूप क्राऊड मोठ्या पद्धतीने यायचं आणि मग ते रिजेक्ट व्हायचंच. तर आयडलची ज्या वेळेला सुरू झालेली ऍड्स त्यावेळेला मी म्हटलं मला नाही जायचंय, आय एम नॉट सो, म्हणजे काय तेच होणार आहे सगळं, तिकडे जाऊन काहीतरी ड्रामा करावा लागेल आणि मग मला काय तिथे कोण उभं करणार नाही उगाच. ही म्हणाली की नाही तू जा, तू गेलं पाहिजे. बिकॉज आम्ही बसून खूप बोलायचो, असे गप्पा मारणं आमचं खूप होतं. वी वर व्हेरी थॉटफुल, एकमेकांशी थॉट शेअर करणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यात ती म्हणाली की तू जाऊन तर बघ, तुझा मी फॉर्म पाहिजे तर मी भरते. अँड देन शी डिड. तर मला पण, मी म्हटलं मला काय कळत नाही, हे काय नवीन काहीतरी प्रोसेस आहे, फोन करा आणि मग त्यांना फोन करून सांगा, मिस कॉल द्या, मग ते रजिस्टर करा. मी म्हटलं एवढं मी काय टेक सॅव्ही नाहीये. तर मी म्हटलं नाही मी करते, तुझा फॉर्म भरते. ऍक्च्युली सगळे फॉर्म जे आहेत ना आयुष्यातले सगळे पासपोर्टचा पण फॉर्म, जिथे काय लिहायचं असायचं ना की तो पेपर घेऊन मी भरून देतो. कंटाळा. आणि मला असं थोडं लिहिण्याचा थोडा हे आहे, म्हणजे वाचन आणि लिहिण्याचा थोडा इश्यू पण आहे. मला असं वाटतं इश्यू काही नाही, आळस पण असू शकतो. कारण माझं हँड रायटिंग जे ना सुरू होतं असं मोठं, मग नंतर ते छोटे अजून पण कलाकार कधी नाही असं काय नाही, कलाकार असे असतात माहिती, मी असं आहे. मला तरी वाटतं मग कधी कधी एकदम सुबक चालू होतं आणि मग नंतर मग असे मग बिघडत जातं अक्षर. तर ते त्यामुळे म्हटलं तूच भर. तर ते मोस्टली तीच असं सगळ्या जे काय टेक्निकल गोष्टी आहेत ती करून द्यायची मला. मग जेव्हा सिलेक्ट झाला तेव्हा मग काय ती प्रोसेस होती, काय मला सांगाल की कसं झालं सगळं? आम्ही सिलेक्ट मी झाल्यानंतर फक्त तिलाच ऍक्च्युली माहिती होतं की मी, म्हणजे फॅमिलीमध्ये पण कोणाला नाही सांगितलेलं. म्हणजे स्टार्टिंग ऑडिशन्स मध्ये पण प्रत्येक ऑडिशन झाली की मग आम्ही बोलायचो की असं झालंय, आज जी ऑडिशन मध्ये झालं, अरे व्हेरी गुड, मग पुढे काय आता असं आहे, अच्छा व्हेरी गुड. मग नंतर एक पॉइंट नंतर अगदीच जिथे राहावं लागलं मला जाऊन, तेव्हा मी आई वडिलांना सांगितलं की असं आहे आणि मग तुम्ही. पण तो एक वेगळा एक भाग होता. पण जो सुरुवातीचा काळ होता ते दरवेळेला प्रत्येक ज्या वेळेला राऊंड कम्प्लीट व्हायचा आणि मग नंतर मी म्हटलं की पियानो राऊंड होता आमचा एक. तर पियानो राऊंड मध्ये खूप लोकांनी नोटीस केलं असेल नाही केलं असेल माहिती आहे, त्यावेळेला एवढं काही कल्चर नव्हतं की खूप जास्त ग्लोरिफाय करून किंवा कलर करून दाखवा आहे ना रिलेटिव्हजना. त्यावेळेला ती फर्स्ट टाइम मम्मी आणि ही आलेली. आय डोंट नो मम्मीने कसं, आता मला हा प्रश्न आहे की तिने विचारलं पण नाही विचारलं ही काय येते माझ्या, नाहीच विचारलं. पण कुठेतरी आईला कळलं, तिला माहिती असेल आणि शी वॉज ऑल्सो हॅपी. पण तुम्ही नंतर पण कधी आईला विचारलं नाही? तू कधी विचारलं नाहीस त्याबद्दल? काय हा प्रश्न कधी विचारलाच नाही आपण. माझी आई थोडीशी मला वाटतं प्रोग्रेसिव्ह होती, माझी आजी पण खूप प्रोग्रेसिव्ह होती. म्हणजे कानात वनात घालायचं ना
तर ती म्हणायची अरे तू कानात का नाही घालत, चांगलं दिसेल तुला असं सगळं. त्यामुळे तो एक आणि आम्ही सगळे एकाच कॉलनीत राहायचो, ओळख पाळख चांगली होती. आणि प्लस काय अभ्यास पण घ्यायची, त्यामुळे माझ्या मुलाला मदत करते, ताई येते ताई येते. पण इंडियन आयडल मध्ये असताना मग तुमचं रिलेशन कसं बिल्डअप होत गेलं, कारण की ते खूपच बिझी असतील त्याच्यामध्ये, कारण की एवढा प्लॅटफॉर्म होता त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नसेल किंवा बोलणं होत नसेल, मग ते कसं बिल्डअप होत गेलं? ऍक्च्युली बिल्डअप असं काही नाही, पण ऑब्व्हियसली तो वेगळाच सगळा माहोल होता, कारण पहिलाच रियालिटी शो होता आणि आम्ही तर म्हणजे आम्ही खूप बिझीच असायचो, बोटिंग करणं आणि सगळ्यांना सांगणं. आणि मग प्रत्येक एपिसोडला म्हणजे तेव्हा तर गाड्या बिड्या अशा नव्हत्या, तर आम्ही त्याच्या काय म्हणतात पियानो राऊंड नंतर जे शो असायचे जायचो, पहाटे 4ला यायचो. मग जसं आम्ही ट्रेननी पहाटे 4ला आलो की बिल्डिंग मध्ये सगळे जण काय झालं काय झालं काय झालं, तो माहोलच वेगळा होता. ते मला वाटतं 2-3 महिने त्याच्यातच गेले. सो असं आमचं रिलेशन लक्षातच नाही. कॉलनीतला एक मुलगा जो मोठा होतोय आणि आम्ही ते विटनेस करतोय, ह्याच्यातच आम्ही होतो. तुम्हाला कसं वाटतं की माझा बॉयफ्रेंड एवढा नाही, खूप छान. मला हवं होतं की त्याच्या कलेला कुठेतरी छान भाव मिळू दे आणि सक्सेसफुल होऊ दे, कोणाला नको. पण हे जिंकले इंडियन आयडलचा पहिला टायटल, पण त्याच्यानंतर एक भीती होती का की आता हा फेमस झालाय बाबा, ह्याच्याकडे खूप मुलींची त्याला भेटायलाच गेली नाही. मग जेव्हा तो आयडलहून घरी आला तेव्हा मी बाहेरच नाही गेली, थिंकिंग की मला असं वाटलं की आता ही इज इन डिफरंट झोन, त्याला जर विचार करायचा असेल दुसरी कोण मुलगी तर मी बॉदरेशन का करू. म्हणून मी थोडा डिस्टन्स ठेवलं. तर त्याचे काका आले आणि मला घेऊन गेले घरी की तू चल, तू का नाही आलीस असं. तेव्हापर्यंत कोणाला माहिती नव्हतं, मी असं ऑफिशियल नव्हतं, पण कुठेतरी प्रत्येकाला त्याचं हे आलं असेल ना. मग मी पहिल्यांदा भेटली त्याला त्याच्या घरी जाऊन, पण तेव्हा पण आम्ही व्हेरी कॉर्डियल. आणि ही हॅज ऑलवेज असं कधी दाखवलं नाही मला की अरे आता आय हॅव टू रिथिंक. ही वॉज मोर देन हॅपी टू मीट मी. पण नंतर मग त्यांनी त्याच्या आईला सांगितलं की तू जा घरी आणि बोल त्याच्या लगेच इंडियन आयडल नंतर. हो, मग त्याच्यानंतर मला ते 1 आठवड्यात त्याचे आई वडील माझ्या घरी आले बोलायला इंडियन आयडल नंतर लगेच, टू गिव्ह मी दॅट अश्युरिटी की अरे मी बदललो नाहीये. पण मग कधी भीती नाही वाटली की बाबा हा कुठेतरी जाईल मला सोडून? तरी पण एक असतं ना थोडंसं की आता ह्याला फेम मिळालंय तर मुलींची रांग वगैरे लागेल, कारण की लागलेली ऑलरेडी लागेल तर दूर की बात लागलेली. बापरे, मी जे काय बघितलंय. काय बघितलं प्लीज? म्हणजे एक नाशिकचाच किस्सा आहे की मी प्रत्येक शोला जायची त्याच्याबरोबर, पण तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, साखरपुडा झालेला. तर मी शोला गेलेली आणि त्याचं लास्ट गाणं व्हायचं त्याच्या आधी मला मॅनेजर घेऊन गाडीत बसवायचं, कारण पूर्ण जो लॉट असतो धावत येतो. आम्ही गाडीत बसली आणि हा आला आणि हा बसला आणि एक तर पहिल्यांदा ते एका आईनी तर लिटरली मुलीला ढकललं त्याच्या अंगावर. बापरे. तर तिने मुकाच घेतला त्याचा. असं मी म्हटलं अरे बापरे. ते लोक तर ओव्हरवेल्म्ड होते ना की प्रत्येक जण. आणि मग नंतर मग आम्ही कसं गाडीत बसलो आणि एक मुलगी ऑलमोस्ट काहीतरी 1 किलोमीटर धावते गाडीच्या मागे. शेवटी मी त्याला म्हटलं गाडी थांबण, तिला भेट. तिला बघून मला कसं तरी वाटत होतं की एवढं प्रेम लोकांनी दिलेलं. खूपच जो काय अनुभव केलाय तो तर कोणीच ह्या आत्ताच्या शोज मध्ये अनुभव करणार नाही जो आम्ही. पण मग थोडीशी इन्सिक्युरिटी आली की बाबा आता एवढ्या मुली हक करतायत, किस करतायत, कसं काय इन्सिक्युरिटी झाल्या? आमच्याकडे एवढे पत्र आहेत ना, लिटरली लिहिलेले पत्र आहे ते मी ठेवलेत अजून. सो वन्स माय डॉटर्स ग्रो अ बिट मी त्यांना दाखवणार आहे. अजून लहान आहेत दोघी, पण इन्सिक्युरिटी असं नाही, कधीच नाही. मग आता त्यांनी गर्लफ्रेंड म्हणून रिव्हील कधी केलं की येस ही माझी गर्लफ्रेंड आहे? रिव्हील असं काही केलंच नाही. गर्लफ्रेंड सगळ्यांना ऑलरेडी कळलेलं, फक्त माझ्या घरी. पण ऑफिशियल असतं ना की आता चला ऑफिशियली फिरूया बाबा एकत्र सीफेसला, असं काही झालं का? नाही, ऍक्च्युली घरी थोडस घरी ऍक्च्युली कळलेलं की सांगावं लागलं की कळलं की आता आहे. आणि मग नंतर साखरपुडा पण झाला, पण मला लग्न नव्हतं करायचं कारण करिअर सुरू झालेलं आणि वेगळाच एक त्यावेळेला म्हणजे पहिलाच असा एक एक्सपिरियन्स होता, त्यामुळे लवकर लग्न नाही करायचं. आणि लहानपण होतो आम्ही 22-23. मी 23 होती, 25 होता. त्यामुळे तो एक जो काळ होता ना तो थोडासा डिफिकल्ट होताच की करायचं नाही करायचं असं. म्हणून तो वेळ आम्हाला घ्यावा लागला. 2 वर्ष तरी एंगेजमेंट नंतर मी वेटेड. 2 वर्ष. हा, आणि देन 2005 मध्ये एंगेजमेंट केली, 2007 मध्ये लग्न. पहिला मला वाटतं जो ऑफिशियल फोटो आलेला तो माझी टूर होती अमेरिकेची, आणि त्यावेळेला इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते जुनं एअरपोर्ट होतं
आणि पहिल्यांदा मी कुठे अमेरिकेला चाललेलो प्रॉपर 3 महिन्यासाठी. एकदम मोठी टूर होती, हिमेश रेशमियांबरोबर. तर तिथे मिड डेनी आय थिंक माझा पहिला फोटो हिचा, माझा आणि आईचा, आजीचा, की सोडायला आलेत आणि ही अशी मुलगी पेपरमध्ये त्यावेळेला सोशल मीडिया नव्हतं आणि सगळं मिड डे मध्ये कल्चर आहे ते नव्हतं. त्यावेळेला असं मिड डे मध्ये असं पूर्ण फ्रंट पेज वरती पूर्ण एवढा मोठा आर्टिकल होतोय. मग तेव्हा कसं वाटलं होतं? तेव्हा मला भडकलेलो मी तर भडकलेली, काय फालतू फोटो टाकलाय मला माहिती पण नाही. आपली उभी आजीला घेऊन आणि फोटो काढला आणि सांगायचं तरी आय वॉज व्हेरी अपसेट. ह्याच्यावरती होतं की फोटो इतका खराब का काढला, काही ना काहीतरी कळणार आहे. सांगितलं असतं तर जरा चांगला बापरे त्याच्यावरून वाटत. आणि मी होतो की अरे आता कुठे सांगताय, बरं झालं अजून मुलींची लाईन कमी होईल. असं हे तुझ्या असं झालं का? मला एवढं अटेन्शन मिळते आणि आता माझी गर्लफ्रेंड रिव्हील झाली, आता माझी गर्लफ्रेंड आहे. अर्थात झालं. कोणत्या मुलाला नाही? आम्हाला तर आम्ही कुठे होतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये कोण बघायचं नाही काय. एक तर बॉईज स्कूल, नंतर मग कॉलेजमध्ये पण ठीकच होतं, असं काय एवढं हे नव्हतं. आणि सडनली तिथून अगदी एकदम लोक म्हणजे पण असं कधी शाळेत तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे नाही झालं की मुली मागेच लागल्यात किंवा अभिजित करतायत किंवा आयडलच्या आधी ऑफकोर्स आयडलच्या आधी नाही, कॉलेजमध्ये असताना असं कोणी नाही. कॉलेजमध्ये थोडं असं वाटायचं मला की 2-3 मुलींना माझ्याबद्दल इंटरेस्ट आहे, पण फक्त वाटायचं. फक्त वाटायचं. आणि मग मी पण ऍक्च्युली तेव्हा अटेन्शन नव्हतं, मी वाटून घ्यायचो फक्त. मी वाटून घ्यायचो, पण मला माहिती होतं की ते झालं असतं काहीतरी पुढे जाऊन. मग जेव्हा असं अचानक मुली मागे वगैरे लागतात तेव्हा ते फिलिंग कसं होतं तुम्हाला? अचानकच मुली अटेन्शन द्यायला लागल्या, मला क्यूट बोलायला लागल्या. मला तर खूप आलं. मला ऍक्च्युली माझ्या बिझनेस मधले पण जे लोक ऍडवाइस करायचे ते लोक म्हणाले पागल आहे का तू, शादी वादी कर, सांगू नको कोणाला काय चाललंय तुमचं, कीप इट व्हेरी सिक्रेट, कारण मीडिया मध्ये नाही आलं पाहिजे. आणि मोस्टली क्राऊड यंग गर्ल्सच होते. हो, कारण कल्चर आता सुरू झालंय, आता तुमचं करिअर सुरू झालं, यू आर गेटिंग इन टू समथिंग. कुठे आता तू तुझा फॅन बेस कमी करशील हे ते. म्हटलं हा ठीक आहे, पण जे काय आणि पण मी स्वतः कधी असं ट्राय नाही केलं कोणत्या गोष्टीला अवॉइड करायचं आणि कोणत्या गोष्टीला जाणून बुजून करण्याचा पण प्रयत्न नाही केला. जे काय फ्लो मध्ये झाल्या गोष्टी त्या झाल्या. आणि मग मागचा एक थोडंसं मागे जाते, जेव्हा इंडियन आयडल जिंकलात तेव्हा ह्या तर तुम्हाला भेटायला आल्या नाहीत, पण तुम्ही त्यांना शोधायला गेला होतात की शिल्पा कुठे गेली, कारण की शिल्पा दिसत नाहीये, शिल्पा लपली आहे, कारण की त्या म्हणाल की काका घेऊन गेले. मग ते असं शोधण्यात आलं का? नाही, ऍक्च्युली झालं काय, त्यावेळेला कॉलनीमध्ये मी आलेलो आणि तिथे सगळं पूर्ण कॉलनी आली तिथे, उचलून वगैरे घेतलं, म्हणजे वाजत गाजतच आणलं, वाजत गाजत आणि सगळं असं एंट्री टाईप्स आणि ओवाळायला 15-20 बायका सगळ्या आपल्या घरातून ताट, मराठी आपलं असतं, ओवाळायचं आहे सगळ्यांना, ते सगळे ताटवाट घेऊन. तो अभिमान आहे ना, इट्स अ गुड थिंग, काय त्याचं हे नाही. पण ते करताना मग मी म्हटलं की अरे शिल्पाला पण बोलवा, मग तेव्हा काका यायला घेऊन आले. मी त्याचा पाठीमागे होतो, हे आता कळलं. तर मग तसं, त्यामुळे असं मला हे माहिती होतं की लग्न एकाच मुलीशी करायचं आहे, त्यामुळे ठरवलेलं. त्यामुळे मला चेंज नाही करायचं त्या गोष्टींमध्ये कोणतेही. इंडियन आयडल नंतर किती वेळाने साखरपुडा केला? त्याच्या वाढदिवसावेळीच केलं लगेच, म्हणजे त्याच इयरला साखरपुडा लगेच इमिजिएट, बाबा कन्फर्म बुक करून टाकूया, पुढे गेला नाही पाहिजे कुठे. नाही, घरून तर साखरपुडा करा सगळे असं म्हणतात आपण. नाही, मग नाहीतर फिरायचं नाही, नाहीतर मग हिच्या वडिलांनी फुल धमकी दिली आम्हाला. आईनी धमकी. काय धमकी दिली? नाही, म्हणजे कोणती आई असेल तर तुम्ही फिरतायत तर तुम्ही लिगल असलं पाहिजे ना. आता तुम्ही ऑफिशियली फिरताना तर लवकर लग्न करून टाका. मी म्हटलं अरे आता तर कुठे काय चालू झालंय, आता कुठे तुम्ही यार, नाही असं नाही, फिरायचं आहे ना तर लग्न करून फिरा, नाही तर फिरायचं नाही असं. त्यातला तर साखरपुडा करूया, त्यातला तर साखरपुडा झाला. मग अरे आता साखरपुडा आता तुम्ही थांबू नाही शकत. तरी पण 2 वर्ष घेतली तुम्ही? आम्हाला हवं होतं. नाही 2
म्हणजे हा बघायला गेलं तर ऑक्टोबर 2005 ला साखरपुडा आणि डिसेंबर 2007 ला लग्न. अच्छा, हा 1.5 वर्ष तरी. 7 डिसेंबर. मग लग्न कसं झालं होतं आठवतंय? 4 डिसेंबर. अरे बापरे, कसं झालं होतं लग्न? सिद्धिविनायकची लाईन असते तसं होतं. आमची एक्सपेक्टेड 1000 लोक होती, 3000 लोक आले त्यावेळी. पण 3000 म्हणजे कोण होते आम्हालाच नाही माहिती. बापरे. स्टेजवर आले, सर मी तुमचा फॅन आहे असं सगळं, इन्स्पायर्ड ऑफ द बॉडीगार्ड्स आणि काय म्हणजे मी ऍक्च्युली जाणार होतो एशियन आयडल साठी. ओके. आणि तो टाइमच एकदम बिझीच होता. पण त्याच्यामध्ये का कुणास ठाऊक मी ठरवलं की लग्न पण करूया. अचानक. हा, तर त्या लग्न करायला वेळ पण नव्हता. घाई झालं. खूप घाई मध्ये, कारण सगळं मी आई वडिलांना सांगितलं की तुम्ही करा सगळं, तुम्ही प्लॅनिंग तुम्ही करा, कुठेतरी पत्रिका तुम्ही बनवा, सगळं मला फक्त. नाही पण तुला वेळच नव्हता. हा, मी मंडपात येऊन उभा राहील, लग्न करेन आणि मग आम्ही चाललोय ह्याला इंडोनेशियाला. महिनाभर मी आणि शिल्पा आम्ही दोघं जाऊ असं. आणि लग्न म्हणून माझ्या घराच्या अगदीच बाजूचा नेक्स्ट गेट शाळा होती, त्या शाळेमध्ये लग्न ठरलं. पूर्ण जे काय रिसेप्शन तिथेच ठेवलं. आणि तिथे आम्ही म्हटलं की असेल 1000 लोकांची एक बनूया, खाली ग्राउंड होतं तिथे. 3-3.5 लोकांना कळलं कसं की तुमचं लग्न आहे? मला वाटतं त्यावेळेला त्या एरियामध्ये कळलं की मीडिया पण आलं. हो, म्हणजे आम्ही जर दुसऱ्या दिवशी बघितलं ते काय कुठलं चॅनल होतं मराठी, त्याच्यामध्ये दिसत होतं लग्न होताना आणि असं सगळं. म्हटलं अरे बापरे, सगळे फुटेज रिव्हील झाले, कळलेलं. आणि मग तेव्हा खूप म्हणजे मजा आलेली, पण मजा आलेली, वेगळीच मजा होती. पण आता लग्नाला 17 वर्ष झाली आहेत. पहिली अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली होती आठवतंय? मला नाही आठवत. हो, खरंच नाही आठवत. पहिली अॅनिव्हर्सरी आय एम शुअर यू मस्ट बी ही ट्रॅव्हलच करत असणार आम्ही. नाही, पहिली अॅनिव्हर्सरीच्या वेळेस तुझं ना मूवीचं शूट चालू होतं, तू त्याच्यातच बिझी होतं. माझी फर्स्ट मूवी ॲज अ ऍक्टिंग करून तुझं शूट चालू होतं. त्यामध्ये म्हणजे आम्ही भेटायचोच नाही पूर्ण 1 वर्ष. तो यायचा तेव्हा मी जायची कामावर, मी यायची तेव्हा तो जायचा. हार्डली आमचं फोनवर बोलायचो आम्ही, कारण ती जेट मध्ये कामाला होती. आणि तिचं मोस्टली टायमिंग असायचा रात्रीचा, नाईट शिफ्ट, कधी कधी मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग शिफ्ट असायचे. मग मी येऊन झोपायचो त्यावेळेला निघायची, आणि मग ही ज्या वेळेला येऊन झोपायची त्यावेळेला मी निघायचो. असं ते. पण मग तुम्ही मगाशी म्हणालात की आमच्या लग्नानंतर फ्लटिंग सुरू झालं, मग हे फ्लटिंग कसं झालं? फोनवर चालू आहे, अजूनही सुरू आहे, अजूनही सुरू आहे. त्याला त्यानंतर ते वाढलं रिलेशन. उलट त्यावेळेला थोडं डिफिकल्टीज पण आले, कारण एखादा माणूस तुमच्या घरात तुमच्या बरोबरच राहायला येतो ना, त्यावेळेला सगळ्याच गोष्टी एकदम रोजरी नसतात, सगळ्या चांगल्या नसतात, रोजी नसतात. तर ते खूप इश्यूज पण एक्सेप्ट करणं पण डिफिकल्ट की 24 तास आणि काही तास एकत्र राहणं. आणि प्लस माझं प्रोफेशन एक वेगळं डिमांडिंग प्रोफेशन आहे. आणि इट इज नॉट ओनली एक आर्टिस्टचं काय, तो फक्त एकटा नसतो, ती पूर्ण फॅमिली सपोर्ट लागतो. बरोबर. तर ते, आणि मग एखाद्या व्यक्ती जो आपल्या घरामध्ये आलाय तो बाकीच्यांना समजून घेतोय, त्या माणसाला पण समजून घेतोय, 24 आवर्स राहतोय त्याच्याबरोबर. मग त्या वेळेला खूपशा गोष्टी व्हायच्या, पण अशा हळूहळू आम्ही बिल्ड केल्या त्या. ओके, सो एवढी वर्ष 25 वर्ष झाली आहेत, तुम्ही एकमेकांचे डाऊनफॉल तर बघितले असतील, पण इंडियन आयडल नंतर जेव्हा काही वर्ष डाऊनफॉल आला तेव्हा शिल्पाची मदत तुम्हाला कशी लागली? कशी शिल्पानी फायनान्शियली असेल, इमोशनली असेल, पार्टनरची मदत दोन्ही गोष्टींमध्ये इक्वली लागतेच. सो ते कसं होतं? प्रत्येक आर्टिस्टला ते असंच असतं ना की बाबा त्याचं ते गाणी वाणी आली पाहिजे, एक कलाकार आहे तर त्याला फिल्म झाल्या पाहिजे. ते थोडं कमी झालेलं त्या दरम्यान. तर आय थिंक 2015-16च्या नंतर, आणि देन कोविड पण आला. तर दॅट वॉज काइंड ऑफ आय वुड से की एक डाऊनफॉल होता, ज्याच्यामध्ये आय वॉज ऑलवेज वर्किंग. असं काही नव्हतं की मला शोज पैशाची किंवा फायनान्शियली किंवा कामाची कमी होती. पण जे आपण एक्सपेक्ट करतो ना की बाबा मी आता एक सिंगर आहे तर माझी गाणी यायला पाहिजे, मी एक ऍक्टर आहे तर माझे फिल्म झाले पाहिजे, तो जी खंत आहे ती होती. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलवेज नीड अ पार्टनर जो तुमच्या बरोबर बोलेल, तुम्हाला इट इज नॉट इम्पॉर्टंट की तो तुम्हाला सजेशन देईल तुमच्या बिझनेस बद्दल,
कारण तो तुम्हाला देऊच शकत नाही खरे सजेशन. तुम्हाला माहिती आहे तुमच्या बिझनेसमध्ये एक्झॅक्टली काय आहे बरोबर. सो सपोर्टिंग साईड असणं इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तिने खूप व्यवस्थित सांभाळलं. आणि तेव्हा तुम्ही पण वर्किंग होता जेव्हा तुमचं लग्न झालं. सो एक वर्किंग वुमन, संसार सांभाळणं आणि प्लस कलाकार नवरा असणं, सो त्या एक सगळ्या गोष्टी एकत्र आणणं डिफिकल्ट गेलं का, किंवा संसार कसा पुढे नेला तुम्ही सुखाचा? मला काही डिफिकल्टी गेली नाही, कारण आमच्या बरोबर म्हणजे माझे सासू सासरे पण होते, तर घरच्या गोष्टी ते लोक सांभाळायचे. आम्ही दोघंही काम करायचो. मला तर गरम गरम टिफिन मिळायचा ऑफिसमध्ये. सो दॅट इज म्हणजे तिकडे असं कधी झालंच नाही की मला अगदी टफ गेलं. पण हा म्हणजे काही वेळेस आम्ही म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येक संसारात वर खाली थोडं होतं, पण मॅनेज केलं, गोष्टी इझी झाल्या, केल्या. मग सासू सासऱ्यांबरोबर नातं कसं आहे? खूप छान. कसं तयार झालं सासू, स्पेशली सासू बरोबर माझं नातं त्याला आधीपासून माझं सासू बरोबर अगदी नातं खूप छान. खूप. आणि तुमचं सासू सासऱ्यांबरोबर नातं कसं? माझं पण ह्याच्या आई बरोबर वडिलांबरोबर नातं खूप चांगलं आहे आमचं ऍक्च्युली, बिकॉज आम्ही सगळेच एकमेकांना ओळखायचो असं, कारण एकाच कॉलनीमध्ये राहिल्यामुळे असं कधी नव्हतं की बाबा त्या मुलीपासून त्याची फॅमिली आहे असं नव्हतं. त्या फॅमिलीला पण मी आधीपासून ओळखायचो, त्यामुळे कधी असं हेच नव्हतं, काही प्रॉब्लेम कधी झालाच नाही आमच्या. आणि तुम्हाला अभिजित सावंतचं कोणतं गाणं आवडतं सगळ्यात जास्त? कोणतं गाणं आवडतं? मला सगळेच आवडतात, पण एखादं असं गाणं असेल जे? मला ते थम जा जिंदगी खूप आवडतं. प्लीज गाऊन दाखवा. थम जा जिंदगी थम जा, यही लम्हा है मंजिल मेरी, थम जा जिंदगी थम जा. ते मी ऍक्च्युली एक सिरियल आले जस्सी जैसी कोई नाही, त्याच्यासाठी मी गायलेलं. वा 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 वा, मस्त. पण आता इतके वर्ष संसार झालाय, 17 वर्षांचा संसार झालाय, काय शिकलात त्या संसारातून? काय धडा मिळालाय का? तुला विचारते, दोघांनाही विचारते मी. त्यांनी तुमच्याकडे पॉइंट आउट केलं, तुला विचारते. मी दोघांनी उत्तर द्या. मला ऍक्च्युली तूच दे पहिलं. तू दे ना, तुला विचारलंय. त्यांचं असं की मी तुझ्या उत्तरावर म्हणून म्हणलं तूच दे. नाही, तू काय धडा घेतलास माझ्यावर राहून? काय धडा काहीच नसतो ऍक्च्युली. आयुष्यामध्ये दोन माणसं एकत्र येतात, एकमेकांना समजावून घ्यावं लागतं. माझ्या एका मित्राने खूप आधी मला म्हटलेलं की तो ऍक्च्युली हॉस्टेलमध्ये राहायला गेला आणि तो एका बरोबर पार्टनर म्हणून राहायचा आणि तो सुट्टीमध्ये घरी यायचा. तर त्यावेळेला तो म्हणायचा की अरे मी 1 वर्ष राहिलो यांच्याबरोबर, 2 वर्ष झाली आता मला होत आली, मला आजही कळत नाही की हा माणूस आहे कसा जो माझ्यावर रोज राहतोय. म्हटलं तो एवढी वर्ष जरी काढली तरी माणूस ओळखणं हे खूप डिफिकल्ट असतं. आणि ते मला कुठेतरी डोक्यात राहिलेलं ही गोष्ट की आपण असं कधीच नाही म्हणू शकत की मला माणूस पूर्णतः कळलाय, हा मला माणूस कळलाय. कारण ज्या दिवशी आपण ज्या वेळेला आपण हे म्हणतो की बाबा मला हा माणूस कळला, त्या दिवशी आपण थोपायला लागतो त्याच्यावरती गोष्टी, आपल्या गोष्टी थोपायला लागतो. आपण त्याला दाखवायला लागतो की हा रस्ता आहे, असं जायला पाहिजे, असं वागायला पाहिजे. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला नाही समजू शकत त्याची मानसिकता कशी आहे, त्यामुळे तो जसा वागतोय ना त्याच्याबरोबर आपण त्याच्यावर समजून घेतलं पाहिजे त्या गोष्टी, त्याच्यामध्येच रिलेशनशिप बनतं. त्यामुळे आम्ही दोघंही बघायला गेलं तर खूप वेगळे वेगळे लोक, दोन वेगळे पर्सनॅलिटीज आहोत. पण कुठेतरी एक जो मध्यबिंदू येतो तो आमच्या दोघांमध्ये खूप व्यवस्थित आम्ही मेंटेन करतो की नाही, ठीक प्रयत्न करतो, ऑलवेज प्रयत्न करतो की रिलेशनशिप असं नाही असलं पाहिजे की हा बाबा मी तुझ्यावर काहीतरी थोपेन आणि तू माझ्यावर हक्क दाखवेन. प्रत्येकाला आपापली स्पेस, हक्क कोणाचाच नाही एकमेकांवरती असं. आता सांग, मीच बोलायला पाहिजे होतं आधी. नाही काही नाही, तो जे म्हणाला तसं म्हणजे सेम टू सेम. त्यांनी मम केलं आधी, ते करणार होते, आता ह्यांनी केलं मम. सुखी संसारासाठी काय टिप्स द्याल प्रेक्षकांना? सुखी संसाराचे 17 वर्ष झाली आहेत. मी ते जसं म्हटलं की एखाद्या रिलेशनशिपला वेळ देणं किंवा अरे खूप समजून घेणं मला नाही वाटत काय, किंवा हक्क गाजवणं, अशा सगळ्या गोष्टी असतात. हे ऑलवेज एक रिलेशनशिप असंच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहा आणि दुसऱ्याला कम्फर्टेबल राहू द्या. जिथे तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात
तिथूनच तुम्ही बाहेर निघता त्या रिलेशन मधून. आणि जिथे दुसरा तुम्ही कम्फर्टेबल नाही करून देऊ शकत आहे तो तुम्हाला उद्या नाही तर परवा अनकम्फर्टेबल करून देणारच यु नो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्यांच्या पण गोष्टी समजल्या पाहिजेत आणि ऍट द सेम टाइम त्या इतक्या पण नाही असल्या पाहिजेत की तुम्हाला तिथे गळचेपी होईल. तर हाच एक बॅलन्स करत राहणं हाच पूर्ण आयुष्य. बाकी काही नाही. दुसऱ्या दिवशी कधी कोणचं काही होऊ शकतं आयुष्यात. बरोबर. टिप्स म्हणून तू पहिलं उत्तर मी नंतर चांगलं बोलला तसं की एकमेकांना समजून घेणं, विश्वास ठेवणं एकमेकांवर, याच गोष्टी आहेत. आणि बाकी तर काय जसं आपण वय वाढतं तसं माणसाचे स्वभाव पण बदलतो. बरोबर. मग त्या स्वभावाप्रमाणे आपण समजून घेतलं पाहिजे की कुठे वाद केला पाहिजे, कुठे शांत राहिलं पाहिजे. पण आता एवढे वर्ष झाले 17 वर्ष, पण काही गुण जे असतात ना की एखाद्याची सवय असते की ती आपण आपल्यात ऑटोमॅटिकली येते. सो अशी कोणती सवय आहे का अभिजित सरांची तुमच्याकडे ऑटोमॅटिकली आले की बाबा आपल्याला नंतर कळते रे मी तुझ्यासारखं करायला लागले यार सेम, मला असं वाटतं की मी तू जसं वागतो तसंच मी वागते, असं काही झालंय का, असं काही होतं का? किंवा म्हणजे त्याचा शांत स्वभाव तो अजून माझ्यात आलाच नाही. मी खूप प्रयत्न करते पण तरी पण खूप जास्त मेलो डाऊन झाली आता, टोन डाऊन झाली असं म्हणू शकतो. अजून एवढं हळूहळू काय कोणत्या गोष्टी ती मला शिकवते आणि तिच्याकडून मी काही गोष्टी शिकलोय. काही गोष्टी होपफुली मी शिकवल्या असतील. त्याचं नेहमी म्हणणं असतं की बोलण्याच्या आधी विचार करायचा, तो मी करायला लागली आहे. मी पण नाही करत, फॅमिली बरोबर या बाहेर पण. तरी सुद्धा आता 17 वर्ष झाली आहेत, तर कोणता क्षण असा असेल जो 25 वर्षामध्ये, लग्नाची 17 वर्ष आधीची पण काउंट करते, 25 वर्षामध्ये पुन्हा जगावासा वाटेल तुम्हाला की हा क्षण मला जर पुन्हा जगायला मिळाला तर एकदा, तर तो क्षण काय असेल? जेव्हा हा आयडल बनला तो सगळ्यात अनफॉरगेटेबल क्षण होता. म्हणजे मला तर असं वाटलेलं ड्रीम चाललंय, म्हणजे सम ड्रीम इज हॅपनिंग. सो आता एकमेकांना जर काही कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर ती काय असेल? कॉम्प्लिमेंट तू दे. छान गातो. सगळं तू दे. मग मी म्हणलं ना तू छान गातोस, झालं तू दे. ती व्यवस्थित घर सांभाळते. बट ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट्स ऍक्च्युली खूप रोजचं आहे, त्यामुळे आता नवीन काही नाही. पण आता जसं वय वाढत जातं तसं रिलेशनशिप मला असं वाटतं की आता माझं नवीन लग्न झालं त्याच्यामुळे तसं अजून मॅच्युअर होत जातं आणि माणसं अजून प्रेमात जास्त पडत जातात एकमेकांना. सो मेनली कॉम्प्लिमेंट्सचा ना तुला आता तू नवीन लग्नामध्ये तुला सांगतोय, इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुम्ही ना आउट ऑफ द बॉक्स जाऊन कॉम्प्लिमेंट द्या. यु नो जिथे अरे, कारण मग ते फेकच होणार आहे. नॉर्मल आयुष्यामधले अरे आज किती चांगली झाडू मारली, दॅट कॅन बी अ कॉम्प्लिमेंट. छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. पण घरातल्या कामांमध्ये झाडू मारल्यावर मदत होते का? काय काय होतं? तो सगळं करतो. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तो सगळ्या गोष्टी करत होता घरात. त्याला कुठल्याही गोष्टीची लाज नाहीये की मी नाही करणार किंवा मी हे का करू. तो काही सकाळी, आता सिंपल गोष्ट आहे, सकाळी उठल्यावर चादरीच्या घड्या पण तो करतो, माझी पण आणि स्वतःची. ही सिंपल गोष्ट आहे. असं काही नाहीये की तो नाही करत. तो प्रत्येक गोष्ट आम्ही ट्राय करतो की आमच्या मुलांना आम्ही समजावून देऊ, घरात कितीही कामाला कोणीही असू दे पण तुमच्या गोष्टी तुम्ही करा, प्रत्येकाला आदरनी बोला, ह्या गोष्टी होतात. पण आता आता 2 मुली आहेत तुम्हाला, तर 2 मुलींच्या अभ्यासात किंवा काही गोष्टींमध्ये अभिजित सरांचा, कारण की आता परत बिझी शेड्यूल असेल त्यांचा, तर ते फोन करून त्याला आम्ही सांगतो की आज हे झालं, असं असं आहे, तू फोन करून बोल. अच्छा, वेळ काढता. एव्हरीथिंग तो इन्व्हॉल्ड असतो. ओके, ग्रेट. सो लव्ह स्टोरी तर झाली, आता गेम्स कडे वळूया थोडेफार. सो आता ॲरो गेम खेळणार आहोत. सो हे ॲरोज आहेत, तुमच्याकडे एक आणि तुमच्याकडे काही प्रश्न विचारतील, जो कोणी असेल त्याच्याकडे ॲरो करायचा आहे. अच्छा, म्हणजे आतापर्यंत मी करत होते तेच करायचंय न बोलता. तू ठीक आहे. पहिला प्रश्न, सर्वात चिडखोर कोण आहे? त्यांनी तसंच ठेवलं, त्याला काय तुमचा तुमच्याचकडे आहे. ओके. सर्वात जास्त फनी कोण आहे? फनी तो आहे. भांडण झालं की सॉरी कोण म्हणता आधी? अभिजित.
हा असा फिरत नाही, असा फिरतो स्वतःकडे. मग असं करायचं ना स्वतःकडे, म्हणजे तू फिरव हा माझ्याकडे असं असू दे, कळलं ते. ओके. सर्वात जास्त आय लव्ह यू कोण म्हणत असतं सतत? आय लव्ह यू कोण? दोघंही म्हणतो, असं काही असा वरती गेला पाहिजे असं काही नाही, कोणच कधीतरी म्हणतो. ओके. हा सर्वात जास्त घोरतो कोण? खूप थकून आला की तो घोरतो. मी घोरते, तू घोर. त्यांनी तुमच्याकडे दाखवलंय. सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण येतो? कोण आहे रोमॅन्टिक? मी आहे ना. सर्वात जास्त फिल्मी कोण आहे? मीच आहे. फिल्मी असं नाही, फिल्मी असं स्वतःच आहे ठरवतो स्वतःमध्ये. मी फिल्म इंडस्ट्री मधले म्हणून मी आहे. शेवटचा प्रश्न, सर्वात जास्त आळशी कोण आहे? हा प्रश्न I will take it. हो, I'm glad you are taking it. Gracefully I take it. ओके. सो आयरोज प्लीज दुसरा गेम खेळूयात आपण. थँक्यू. सो दुसरा गेम आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. ओके, ठीक आहे. काही प्रश्न तुम्हाला असतील, 5 प्रश्न, काही प्रश्न तुम्हाला असतील. ओके. पहिले प्रश्न मी तुम्हाला विचारते की अभिजित सरांच्या शाळेचं नाव काय? राजा शिवाजी विद्यालय. सेम. अभिजित सरांना 10वीला किती टक्के मिळाले? 54. त्यांनी ते असं केलं. 47. हुशार होतो मी. इट्स ओके. अभिजितचा पहिला ब्रेक म्हणजे कोणताही पहिला ब्रेक इंडियन आयडलच्या आधीचा जरी असला तरी ऑर्केस्ट्रा मध्ये, म्हणजे त्याच्या मामांच्या इथे तो गायलेला, काकांची. अच्छा. हो, त्याचे काका पण खूप मोठे गायक आहेत. मग त्यांनी त्याला ब्रेक दिला होता पहिला. मुंबईतलं अभिजितचं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं? मुंबईतलं घर, स्वतःचं घर. त्याला घरी खूप आवडतं. आणि लास्ट, अभिजितला स्वतःच कोणतं गाणं आवडतं जे स्वतःच गाणं खूप फेवरेट आहे? स्वतःच असं मी खूप कमी ऐकलंय त्याला स्वतःच गाणं ऐकताना. पण असं असेल ना की त्यांचं कोणतं गाणं जे मला माझं गाणं खूप आवडतं मी गायलेलं? आता तुम्हाला प्रश्न. एक पण राईट नाही. बघूया, प्रयत्न परमेश्वर. मुंबईतलं शिल्पाचं आवडतं ठिकाण? सेम सिमिलर आन्सर नाही. घर नाहीच आहे. घर नाहीये म्हणजे घरात काय आवडतं ठिकाण? सलॉन. कुठे? सलॉन. सगळ्या मुलींचं आवडतं ठिकाण सलॉन. काही नाही झालं तरी सलॉन मध्ये जायचं. कुठे आले सलॉन? हॅपी असेल सलॉन, सॅड असेल हेअर वॉश करायला चालले. गबरे. रेग्युलर आहे. शिल्पा कोणत्या गोष्टी जास्त चिडते? कोणत्या गोष्टीची जास्त चिड येते शिल्पाला? एकच सांगायची. कोणत्या? एकच. अनेक सांगितलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. नाही, असं सांगू नाही शकत. कधी उशिरा आलं की, न सांगता उशिरा आलं की, दॅट इज ते म्हणतेच आहे की काय सांगू नाही गोष्ट सांगू शकत. बरोबर, कारण मला जागा राहावं लागतं म्हणून. आणि शिल्पाचा ब्रशचा रंग काय आहे? ब्रशचा ग्रीन. ओ, माहितीये. शिल्पाचा आवडता मूवी मराठी हिंदी कोणताही? आय डोंट थिंक जसा कोणता एक आवडता मूवी, पण एखादा असेल ना जो फेवरेट आहे. ते इंग्लिश मूवी आहे तो. काय तुला माहिती? तुला विचारले प्रश्न. लाईफ इज ब्युटिफुल ना. माहिती. शेवटचा प्रश्न, शिल्पाला सगळ्यात जास्त कसली भीती वाटते? सगळ्यांचीच भीती वाटते. किडे विडे असतात ना, किडे, इन्सेक्ट्स, तसं त्याची मलाही भीती वाटते, पण तिला जास्त भीती वाटते. तुला कसली भीती वाटते? सांगू. त्यांनीच प्रश्न, तुला कसली भीती वाटते? सांगूनच टाक. एवढे वर्ष झाली मला पण कळू नाही. अशी भीती नाही माझी, काय नाही असं. ती घाबरवते लोकांना. म्हणजे काय, लोकांना तिची भीती नाही. उगाच काय पण असं काय एवढी भीती नाही. पण तरी असेल एखाद्या गोष्टीची भीती असेल, अंधाराची भीती असेल किंवा नाही. एकटीच झोपते घरात, कोणी नसतं. डॉन, त्यामुळे जसं ते एवढ्या वेळा म्हणतात ना, असं वाटतं त्या घरातला डॉन आहे. हो, भीती अशी काय पर्टिक्युलर असं कसं. मुलं आजारी पडली की भीती वाटते की काय, बाकी असं काळजी. हो, पण अशी भीती अशी नाही वाटत. ओके, सो गेम संपलेला आहे. आता लोच्याकडे वळूया. एवढी वर्ष झाली आहेत एकमेकांना भेटून, लग्नाची 17 वर्ष, ओव्हरऑल 25 वर्ष. सो काही लोचे झालेत का आयुष्यात? लोचे म्हणजे प्रॉब्लेम्स किंवा काही मजेशीर किस्से ज्याच्यामध्ये लोचा झालाय, लोचा होता होता राहिलाय?
हो, आयडलच्या आधी ना म्हणजे लोचा म्हणजे नाही, पण माझ्या घरी माहिती नव्हतं ना की आमचं अफेअर आहे. आणि ह्याला मी सांगितलेलं की रात्री 2ला कुठून तरी येला आणि मला म्हणाला मला भेट ना, म्हणजे माझी बॅल्कनी ग्राउंड फ्लोअरलाच होती. तर मी म्हटलं ठीक आहे मी बाहेर येते, पण जर कोणी अचानक आलं, कारण माझे डॅडी वॉज लाईक डिटेक्टिव्ह आहेत ते एकदम, तर पटकन खाली बस आणि लप. हा ठीक आहे. मी बॅल्कनीत गेली आणि आम्ही बोलतो आणि माझ्या डॅडीना आवाज आला, ते पटकन उघडला दरवाजा आणि हा उभा राहून 2 वाजता हॅलो अंकल, असं माझी फुल हालत खराब. हॅलो अंकल, टाइम काय झालाय? ते 2 वाजता तू काय करतो? मग सो दॅट वॉज लाईक मी खूप घाबरलेली. म्हटलं तर नेक्स्ट दिवशी काय प्रश्न येणार. तेव्हा तो एक लोचाच होता. हो, तो तर एकदम किस्सा. तेव्हा कोणालाच माहित नव्हतं आणि आम्ही बाहेर फिरायला गेलेलो दोघं शिवाजी पार्कला. आणि मग मी बाईकवर त्याच्यावर निघाली आणि मी बाईकवर बसली. म्हटलं कोणी नाही भेटणार. आणि सडनली माझ्या बहिणीने फोन केला, माझ्या छोटी बहिणीने, की ताई तू कुठे आहेस? तर मी म्हटलं मी वरलीला आहे, बस येतेच आता घरी मैत्रीण. त्यामुळे अच्छा अच्छा ठीक आहे, तुझ्या बाजूच्या बसमध्ये बघ. आणि ही बसमधून आम्हाला दोघांना बघते. तेव्हा आमची खूप मजा. असं हळूहळू कळलंय तर. हो, सगळ्यात. आणि मग नंतर मला ब्लॅकमेलिंग व्हायचं ना की मला हे दे तुझा ड्रेस, नाही तर मी मम्मीला सांगेन. पण मग ह्यांचे वडील काय म्हणाले दुसऱ्या दिवशी? काय बोललं? कधी भेटले नाही माझे. म्हणजे ह्यांचे वडील जेव्हा दिसले असते तर लपालपी झाली का? लपतो आता काहीतरी प्रश्न विचारते रात्रीचे 2 वाजता काय करत होता? 2-3 दिवस मग आला नाही समोर आमच्या. पाणी मला माझ्यावर भडकली खूप की काय तुला कळतं का? म्हटलं मी काय केलं नाही, मी आता झालं ना, डिक्लेअर झालं, आता बोलायला काय. 2 वाजता का असं तसं. पण दॅट वॉज ओके. ते पण माझ्याकडे एवढं काय जास्त बोलले नाही. बट या हा लोचा झाला होता तर हा तेवढ्यातच लोचा. असा अजून मोठा कोणता लोचा झाला का? नाही, असे मोठे लोचे नाही, काहीच नाही. सो थँक्यू सो मच. खूप 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 मजा आली तुमच्या बरोबर गप्पा मारून. तुमची लव्ह स्टोरी कळली वेगळ्या अँगलनी. सो थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. आम्हाला खूप मजा आली आणि खूपशा गोष्टी आमच्या पण लोकांना कळल्या. आमच्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे तुम्हाला. थँक्यू सो मच.